सांगली जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या भिंतीलगत आझाद चौक येथे पार्किंगमध्ये लागलेल्या गाडीची काच फोडून त्यातील 90,000ची रोकड, एक ॲपल मोबाईल आणि कागदपत्रे असा एकूण 1,05,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेनं पोलिसांपुढे आव्हान उभं केलं आहे. सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8:15 ते 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विजय शिवाजी शिंदे वय वर्ष 42 राहणार विटा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आणि याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर विजय शिंदे हे डॉक्टर असून ते आपल्या कुटुंबियांसह विटा शहरात राहतात. शिंदे हे बुधवारी सायंकाळी सांगलीत कामानिमित्त आले होते आणि त्यावेळेस त्यांनी त्यांची कार क्रमांक MA09DA 2415 ही रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास आझाद चौक येथील काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या मार्गावरील जिल्हाधिकारी निवासस्थान भिंती शेजारील पार्किंगमध्ये लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या डाव्या बाजूच्या मधल्या दरवाजाचे काच फोडून गाडीचे 5,000चे नुकसान करत गाडीत ठेवलेली 40,000ची रोकड असलेली एक बॅग, 50,000ची रोकड असलेली एक बॅग, 15,000चा एक ॲपल मोबाईल चार्जर, महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 1,05,000 रुपयांचा ऐवज चोरून पलायन केला आहे. रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास शिंदे हे गाडीकडे परतले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेनं पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.